नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन आणि सायलीला प्रियाचा पाठलाग करायचा असतो. मात्र प्रताप आणि कल्पना दोघेही त्यांना घराबाहेर विनाकारण जायचं नाही असं बजावतात. ते दोघेही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करतात. खूप महत्त्वाचं काम आहे त्यामुळेच आम्हाला जावं लागतंय. पण प्रताप कल्पनाचीच बाजू उचलून धरतो आणि तुम्ही दोघांनीही घराबाहेर जायचं नाही असाच फायनल निर्णय घेतात. आता ते दोघेही वैतागून तिथून निघून जातात, कारण आपण जर इथे थांबलो तर हे दोघे असेच आपल्याशी वाद घालत राहतील. आणि मग ते दोघे तिथून निघून जातात. अर्जुन आणि सायलीला खूप मोठा प्रश्न पडतो की नेमकी आता करायचं तरी काय. आपल्याला जाणं तर खूप गरजेचं आहे, पण आई बाबा तर काही आपल्याला जाऊन द्यायला तयार नाही आहेत. मग तेव्हा सायलीला एक आयडिया सुचते आणि ती तिच्या मैत्रिणींना म्हणजे ईश्वरी आणि काव्याला कॉल करते. ती दोघींनाही फोन करून सांगते की प्रियाबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायला नको. ती कशी वागते हे तुम्हाला सगळंच माहिती आहे. ती आम्हीच पेरलेल्या एका माणसाबरोबर इतकी लगट करते की ते पाहून आता आम्हाला खूप लाज वाटायला लागली आहे. पण तिचं हे सगळं रूप अश्विन भाऊजींसमोर लवकरात लवकर आणायला हवं. त्यासाठी तिच्या एका एक्स बॉयफ्रेंडकडून आम्हाला खूप सारे पुरावे मिळणार आहेत आणि तेच पुरावे आम्हाला घ्यायला जायचं होतं. पण मला काही घराबाहेर पडता येत नाही आहे. तुम्ही दोघी ते पुरावे घेऊ शकता का? आता काव्या तर खूपच चिडते. ती प्रिया काय वेडी आहे का? अगं तिचं लग्न झाले तरीही असं करते. तू काळजी करू नको सायलीताई, आम्ही अगदी व्यवस्थित मॅनेज करू आणि त्या मुलाकडून सगळे पुरावेसुद्धा काढून घेऊ. सायली त्यांना सांगते की प्रिया कुणाचा घातपात करायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही. त्यामुळे खूप जपून तुम्ही सगळे कामं करा. आणि हो, मधुभाऊ मला नेहमी सांगायचे, जेव्हा आपल्याकडे खूप सारे पैसे असतात तेव्हा ते आपण एकाच ठिकाणी नाही ठेवायचे, ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे. म्हणजे जरी एका ठिकाणचे पैसे चोरीला गेले तरी बाकी 2 ठिकाणचे पैसे आपल्याला वापरायला भेटतात. आता तिच्या सांगण्याप्रमाणे दोघीही निश्चिंत होतात. आता इकडे सँडी वाट पाहत असतो, पण त्या ठिकाणी तो प्रियाला पाहतो. प्रियासुद्धा त्याला पाहते आणि पळत जाऊन त्याला पकडते. त्याची गचंडी पकडते आणि म्हणते की तू अर्जुन सायलीला जाऊन मिळाला आहेस, मला चांगलंच माहिती आहे. सँडी म्हणतो, ब्रेकअप तू नाही तर मी तुझ्याशी केलं आहे, ते सुद्धा तुझं हे वागणं पाहून. आणि प्रिया त्याला धमकावते की अगोदर मला सगळे पुरावे माझ्याकडे दे, नाहीतर मी तुझासुद्धा खून करायला मागे पुढे बघणार नाही हां. त्यामुळे मला माझे सगळे पुरावे लवकरात लवकर दे. आता त्यांची ही होणारी झटापट नेमकी ईश्वरी पाहते आणि ईश्वरी म्हणते, मी येण्या अगोदरच ही तर सँडीपर्यंत पोहोचलीसुद्धा आणि आता माझी गाडीसुद्धा पलीकडच्या बाजूने आहे. आता काय करू मी? आणि हे ट्रॅफिकसुद्धा किती आहे. आता ती या परिस्थितीमध्ये हार मानत नाही आणि पळत जाऊन सगळ्या गाड्यांच्या वरून चढून ती तिच्या गाडीपर्यंत पोहोचतेच. तोपर्यंत या गर्दीतून वाट काढत प्रियासुद्धा त्या सँडीपर्यंत पोहोचणारच असते. आता त्या अगोदरच ईश्वरी सँडीला त्याच्या गाडीवरती बसायला सांगते आणि ते दोघेही तिथून निघून जातात. प्रिया खूपच चिडते. तिथेच पाठीमागे असणारी एक रिक्षा ती त्याच्यामध्ये बसते आणि त्या गाडीचा पाठलाग करायला सांगते. आता ती त्याचा पाठलाग करू लागते. मात्र इकडे अर्जुन, सायली, इन्स्पेक्टर कदम आणि चैतन्य यांचं दुसरं डिस्कशन चालू असतं. अर्जुन म्हणतो की आपण कितीही प्रियाबद्दल विचार केला तरीसुद्धा सगळे पॉईंट हे संतोषपर्यंतच येऊन थांबतात. तिने काहीतरी कारण काढून त्याचं वीक पॉईंट शोधून ब्लॅकमेल केलं असणार आहे. त्यामुळेच त्या संतोषनी प्रियाने केलेल्या खुनाचा स्वतःवरती आरोप घेतला. चैतन्य म्हणतो, असं काय केलं म्हणजे त्याचं तोंड उघडेल, आपल्याला हे सुद्धा बघावं लागणार आहे. अर्जुन म्हणतो, काही नाही, आपल्याला तो वीक पॉईंट शोधून काढावा लागणार आहे. एकदा का तो वीक पॉईंट आपल्याला सापडला तर या सगळ्या परिस्थितीशी आपल्याला दुसऱ्या बाजूने विचार करायला चान्स मिळेल. तो चैतन्याला सांगतो की चैतन्य, तू संतोषच्या घरच्यांची फॅमिली बॅकग्राऊंडची सगळी चौकशी करून घे. सायली म्हणते, इन्स्पेक्टर कदम, तुम्ही आहात म्हणून आम्हाला निश्चिंत वाटते, कारण संतोष लांडगे इथे सेफ आहे. इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही अजिबात काळजी करू नका, संतोष लांडगेच्या केसालाही धक्का लागणार नाही याची व्यवस्था मी पाहतो. आता इकडे ईश्वरी, काव्या आणि सँडी या तिघांचंही बोलणं सुरू असतं आणि प्रियाला येताना पाहून काव्या सँडीला पळायला सांगते आणि जोरात ओरडते, पळ सँडी, प्रियाच्या हाती कुठलेही पुरावे लागता कामा नये. आता प्रिया चिडूनच काव्याच्याच अंगावरती रिक्षा घालते. मात्र ऐनवेळी ईश्वरी तिला अलीकडे खेचते, त्यामुळे तिचा जीव वाचतो.
ईश्वरी म्हणते, ही प्रिया काही पागल आहे का? तिला कळत नाही का तू प्रेग्नेंट आहेस? कशी काय वागू शकते ही असं? तेव्हा काव्या म्हणते, अगं तिच्याकडून कसली माणुसकीची अपेक्षा करायची आहे? जाऊ देत ना तू, पण मी ठीक आहे. आणि असंही मी आता फ्युचरमध्ये IAS होणार आहे. मग हा असा कचरा साफ करावा लागणारच आहे मला जिल्ह्याचा. मग तेव्हा सुरुवात आता ही सुभेदारांच्या घरापासून आहे. आता इकडे प्रिया सँडीला पकडते. खरं तर हा सगळा त्यांचा प्लॅनच असतो. सँडीला ती धमकी देते की इथून निघायचं, नाहीतर मी इथे रस्त्यात तमाशा करेल बरं का. आणि मग सँडी ते पुरावे तिच्याकडे देऊन पळून जातो. प्रिया खूप आनंदित होते, कारण सगळे पुरावे तिच्या हाती लागतात असा तिचा समज असतो. आता प्रिया त्या पेपर्सला आग लावते आणि स्वतःशीच म्हणते की अर्जुन आणि सायलीने माझ्या सगळ्या एक्स बॉयफ्रेंडकडून फोटो वगैरे सगळं मागून घेतलं ना, पण हे पुरावे त्यांच्या हातामध्ये कधीच लागणार नाहीत. आणि हे जर पुरावे अश्विनच्या हातात लागले तर तो मला त्याच्या आयुष्यातून सुद्धा बाहेर काढून टाकेन, घर तर लांबच राहिलं. आता ती त्या पेपर्सला आग लावते आणि पेपर्स जाळून टाकते. स्वतःशीच म्हणते की कधीही तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे मी तन्वी आहे आणि तन्वीच राहणार. हे आता इकडे जेलमध्ये एक कैदी सांगत असतो की माझ्या चांगल्या वागणुकीमुळे मला सरकारने शिक्षा माफ केली आहे आणि आता मला या जेलमधून सुटकासुद्धा मिळणार आहे. हे सगळं महिपत ऐकतो आणि म्हणतो, असं कुठं असतं का देवा? कोणी चांगलं वागलं तर त्याची काही शिक्षा माफ करतात का? नागराज म्हणतो, चल काही सांगू नकोस, आम्हाला आमचं जेवण करू देत. आणि मग ते जेवणावरती ताव मारायला लागतात. पण महिपतच्या डोक्यामध्ये मात्र वेगळंच काहीतरी शिजत असतो. पण खरा तमाशा तर सुभेदारांकडे असतो. अश्विन प्रियाला जाब विचारतो की तुझी वाट पाहत होतो मी, आपण लंचला जाणार होतो, विसरलीस तू? पण तू मला फोनही केला नाही. आणि नेहमीप्रमाणे प्रिया वेगवेगळी कारणं देते. अर्जुन म्हणतो, तुला वेळ नव्हता तर मग तू मीटिंगमधून एक मेसेज तर करू शकत होतीस ना, का तेवढाही वेळ नव्हता? तेव्हा प्रिया म्हणते, तुम्ही माझ्या कामावरती सतत शंका का घेता? तितक्यात आदिराज तिथे येतो आणि म्हणतो, प्रिया अगं तू या सुभेदारांच्या घरामध्ये काय करतेस? तू ओळखतेस का या सगळ्यांना? आदिराजने तिथे येणं हा सगळा सायली अर्जुनचाच प्लॅन असतो. पण त्याला तिथे पाहून प्रियाची तर बोलतीच बंद होते. आदिराज तू इथे? तेव्हा आदिराज म्हणतो, हो अगं हो, मला तुझा घराचा पत्ता पाहिजे होता म्हणून मी तुझा पाठलाग करत आलो इथपर्यंत. पण पाहिलं तर तू या सुभेदारांच्या घरामध्ये आहेस. एवढ्या मोठ्या लोकांसोबत तुझा काय संबंध आहे? तेव्हा प्रतापला तर खूप गोंधळून गेल्यासारखं वाटतं. हे काय आहे? कोण आहे हा माणूस? तेव्हा प्रिया म्हणते की हे आदिराज सरदेसाई आहेत. मी ज्यांच्याकडे फॅशन डिझायनर म्हणून काम करते हे त्यांचंच ऑफिस आहे. आणि प्रिया सगळ्यांची ओळख करून देते आणि हा माझा नवरा असंही ओळख करून अश्विनची देते ती. आणि त्या क्षणी आदिराज लगेच अश्विनची गचंडी पकडतो. म्हणतो, काय रे, बायकोवरती हात उगारतोस? हा कसला तुझा पुरुषार्थ? आता अश्विनला त्याच्या बोलण्याचा अंदाजच लागत नाही. तू काय बोलतोयस? तुला काय कळतंय का? तेव्हा आदिराज म्हणतो, तू प्रियाचा नवरा आहेस ना, प्रियाला तू मारहाण करतोस हे सगळं मला प्रियानेच सांगितलं आहे. अश्विन रागातच म्हणतो, तन्वी हा सगळा काय प्रकार आहे? कोण आहे हा माणूस? तेव्हा प्रिया नेहमीप्रमाणेच खोटं बोलायला लागते. पण आदिराज म्हणतो, अगं तू असं काय बोलतेस? तुझ्या आई बाबा हे कसे काय असतील? ते तर आजारी होते ना, मग हे तुझे आई बाबा कुठून आले? आता प्रतापलाही काहीच कळत नसतं. सायली म्हणते, बाबा काळजी करू नका, मी सांगते ना, प्रिया काय सांगणार आहे मला चांगलंच माहिती आहे. हे आदिराज सरदेसाई आहेत, हे एवढं एकच सत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे. आता अश्विनलाही आठवतं की प्रियाने कसं त्याला घोळात घेतलेलं असतं. तेव्हा सायली सांगते की आदिराज फॅशन हेच खरं नाव आहे. पण प्रियाने मुद्दाम तुम्ही कशा गोष्टी विसरता हे दाखवण्यासाठी आदिरा आणि आदिराज या नावामध्ये कन्फ्युजन क्रिएट केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून तुम्हालाही कुठेतरी वाटू लागलं की मी सुद्धा गोष्टी विसरतो. खरं तर ही जॉबच्या नावाखाली यांच्यासोबत भटकत असते. आत्ता तर ती यांच्यासोबत लोणावळ्याला सुद्धा जाऊन आली. तेव्हा प्रिया म्हणते, काय वाटेल ते बोलशील का गं तू? हे अर्जुन आणि सायली मिळून ना माझ्यावरती नको नको ते आरोप करतायत. आणि ती आदिराजलाच म्हणते की काय हो सर, मी माझं काम व्यवस्थित करते आणि तुम्ही यांच्या नादी लागून माझ्यावरती संशय घेताय का? तेव्हा आदिराज म्हणतो, अगं असं काय करतेस प्रिया? तूच तर सांगितलं होतंस ना तुला तुझ्या नवऱ्यापासून डिवोर्स हवा आहे आणि तुम्हाला लग्नाचं वचनसुद्धा दिलं होतंस, विसरलीस का? प्रिया म्हणते, याला काय पुरावा आहे? हे सगळं खोटं आहे. आणि हा अर्जुन स्वतःला वकील म्हणतो ना,
आणि मग तो बिना पुराव्याचे असे आरोप करतोय का माझ्यावरती? अश्विनला हे सगळं ऐकून खूप धक्का बसलेला असतो. पण अर्जुन म्हणतो माझ्याकडे पुरावा आहे, तिचा एक्स बॉयफ्रेंड, आणि तो सँडीला आतमध्ये बोलावतो. सँडी आतमध्ये जेव्हा येतो तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सँडी म्हणतो तू तुझ्या सासू सासऱ्यांसमोर माझी ओळखही करून देणार नाही आहेस का, मी तुझा बॉयफ्रेंड आहे म्हणून? सँडीचं हे बोलणं, प्रियाचं वागणं, हे सगळं सुभेदारांच्या पसनीच पडत नसतं. सगळ्यांना प्रियाचं खरं रूप आता हळूहळू समोर येत असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो पुराव्याशिवाय मी कुठलीच गोष्ट बोलत नाही. याच्याकडे तुझ्या पहिल्या काही बॉयफ्रेंडचे सुद्धा पुरावे आहेत. आता प्रियाला फुल कॉन्फिडन्स असतो की तिने ते सगळे पुरावे जाळून टाकलेले आहेत. त्यामुळे ती म्हणते की हे सगळे माझ्यावरती मुद्दाम आरोप करतायत, यांना अगोदर पुरावे दाखवायला सांग. तेव्हा आदिराज म्हणतो अगं तू मला लग्नाची मागणी घातली होतीस, तू माझ्याशी लग्न करणार होतीस, माझ्याकडे राहायला येणार होतीस, हे सगळं खोटं आहे का? तेव्हा अश्विन म्हणतो तन्वी काय आहे हे, काय म्हणते हा माणूस? अगं तू हे असं कसं काय वागू शकतेस? लग्नाच्या अगोदर माझाही पास्ट होता, पण लग्नानंतर असं काहीच नाही आहे. आता प्रिया आदिराजला सुद्धा खोटं पाडू लागते आणि काय पुरावे आहेत माझ्या ह्या वागण्याचे, असं ती त्याला विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी पुराव्याशिवाय कधीच कुठली गोष्ट बोलत नाही. आणि मग सायली काव्या आणि ईश्वरीला आवाज देते. दोघीही आतमध्ये येतात. त्यांच्या हातामध्ये एन्व्हलप असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते तुला काय वाटलं प्रिया, तू आमच्याकडून पुरावे काढून घेशील आणि आम्ही गप्प बसू? असं नाही होणार. तेव्हा काव्या म्हणते खरं तर आमच्याकडे पुरावे होते, आम्ही ते वेगळ्या ठिकाणी सेव्ह केलेले होते. आता हे सगळे पुरावे घरच्यांना पाहू देत. सायली म्हणते आई बाबा तुम्ही मन खूप घट्ट करून ठेवा, कारण तुम्हाला आता याच्यामध्ये जे काही पाहायला मिळणार आहे ते पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. याच्यामध्ये प्रियाचे काही बॉयफ्रेंडसोबतचे फोटो आहेत, चॅट आहे, आणि त्यांनी कोणाकोणाकडून काय काय वस्तू घेतल्या, गिफ्ट्स घेतले, याचेसुद्धा सगळे पुरावे आहेत. आता हे सगळे पुरावे अश्विन आणि घरातले सगळेजण पाहतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कल्पना म्हणते शी, हे तर मला पाहवतसुद्धा नाही आहे. आता ईश्वरी एक सणसणीत प्रियाच्या कानामागे ओढते आणि त्यानंतर काव्यासुद्धा तिच्या एक जोरात कानामागे ओढते. तर प्रेक्षकांनो, प्रियाचा सगळा खोटारडा चेहरा घरच्यांसमोर येतो. अजून खूप काही पुरावे आणि उलगडा होण्याचा बाकी आहे. हे सगळं तुम्हाला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.